हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट पालक पनीर पराठा. ही रेसिपी अतिशय सोपी असून मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. कणकेसाठी लागणारे साहित्य: 2 कप गव्हाचे पीठ, 1 कप बारीक चिरलेला पालक किंवा उकडलेली पालक पेस्ट, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ. सारणासाठी लागणारे साहित्य: 1.5 कप किसलेले पनीर, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. भाजण्यासाठी तूप किंवा तेल. पराठा करण्याची कृती पाहूया. एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या, त्यात पालकाची पेस्ट, जिरेपूड आणि मीठ घालून मऊसर मळून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी वापरा. पीठ 10 मिनिटे तसेच झाकून ठेवा. एका बाउलमध्ये किसलेले पनीर, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून घ्या. कणकेचा मध्यम गोळा घेऊन तो थोडा लाटून घ्या. त्याच्या मध्यभागी 2 चमचे पनीरचे सारण ठेवा आणि कडा एकत्र करून गोळा बंद करा. आता पराठा हलक्या हाताने लाटून घ्या. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. हे गरमागरम पराठे दही, लोणी किंवा चटणी सोबत खायला अप्रतिम लागतात. रेसिपी आवडली तर नक्की मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत.